ज्या क्षेत्राचं महत्त्व त्या लोकांना खरं तर माहितीच नव्हतं. अशा वेळेला तुम्हाला कॉन्फिडन्स होतं का, की ज्या एक्सपोर्टसाठी म्हणून आपण या पद्धतीचा बिझनेस करतोय किंवा या पद्धतीचा विचार करतोय, तर हे आपण करू शकू? नाही, कॉन्फिडन्समध्ये एक विजन आमचा क्लिअर होता की आम्हाला काय करायचं आहे. एक्सपोर्ट करायचं तर एक्सपोर्ट का करायचं, म्हणजे एक्सपोर्ट पूर्ण जग करत आहे, मला का करायचं आहे. मला फक्त आपल्या मराठी कम्युनिटींना आपले महाराष्ट्राचे प्रोडक्ट, आपल्या शेतकऱ्यांच्या बायकांचे प्रोडक्ट गेले पाहिजे. बाकी अजून काही उद्देश नव्हता. म्हणजे असं प्रोडक्ट एक्सपोर्ट करायचं असेल तर बरेच प्रोडक्ट आहे एक्सपोर्ट करायला, पण त्याच्यावरती आमचा फोकस नव्हता. आमचा फोकस काय होता, मी इथे सुरूरला साताऱ्याला बसलो आहे. आमच्या साताऱ्याचे जेवढे भागातले जे आहेत प्रोडक्ट्स आहेत, वॉट एव्हर जे पण पारंपरिक पद्धतीने जे आपण करतो, ते सगळे आमच्या मराठी लोकांना जगभरात कुठेही असू दे त्यांना भेटलं पाहिजे. आम्ही सुरुवात केली होती दुबईपासून, नंतर आम्ही US केलं, नंतर आम्ही UK केलं, आम्ही नेदरलँडला पण एक कन्साइनमेंट पाठवलेली आहे. असं आहे. पण स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आणि त्याच्यानंतर प्रॉडक्ट्स वाढवणं, या 2 मध्ये तुम्हाला नक्की काय अडचणी आल्या? अडचणी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पण आहे, ट्रेडिंगमध्ये पण आहे. ओके. काय असतं, जेव्हा आम्ही या सगळ्या ग्रुप्सकडनं काम करून घेतो, डिमांड माझ्याकडनं असतात, सप्लायमध्ये कधी कधी प्रॉब्लेम होतो. मग तो जो गॅप मॅच करायचा आहे ना, तर त्यासाठी मोठमोठे म्हणजे वेगवेगळे चेन्स तयार करणं, बायकांना त्यांना जर ट्रेनिंग देऊन त्यांची प्रोडक्शन कॅपॅसिटी बनवणं. कारण आम्ही तर फक्त ऑइल मॅन्युफॅक्चर करतोय, कोल्ड प्रेस्ड ऑइल्स, आणि त्याच्यावरती आम्ही फोमचा फोकस आहे. तर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आमचा तो किंग असल्यामुळे आम्हाला तिथे काय प्रॉब्लेम येत नाही. पण तुम्ही जर समजा कुठेतरी दुसरं काहीतरी डिमांड केलं ॲज अ कस्टमर, आणि ते लोकांकडनं अपेक्षा आहे की मी ते फुलफिल करू शकतो, तर माझा बॅकएंडमध्ये तो सप्लाय चेन तयार पाहिजे. तर त्याच्यासाठी आमचं एक यंत्रणा, एक वेगळी टीम असते, जे लोकांना, महिलांना, शेतकऱ्यांना, जे काम करणारे लोक आहेत ऑन फील्ड, त्यांना ट्रेनिंग द्यायचं, त्यांच्याकडनं प्रोडक्ट्स कंटिन्युअसली मागवत राहायचा.